नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पालक पनीरची भाजी पाहणार आहोत। अगदी सोपी अशी भाजी आहे। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। त्यासाठी बघा मी एक गड्डी पालकाची घेतलेली आहे, गरम पाणी केले आणि त्याच्यामध्ये हा पालक टाकलेला आहे। आता आपल्याला पालकाला काही जास्त शिजवायचं नाही, 1-2 मिनिटं गरम पाण्यामध्ये ह्या पालकाला उलट करायचे आणि त्याला एकदम सॉफ्ट असा बनवून घ्यायचा आहे। खूप वेळ पालकाला अजिबात शिजवू नका। पहा 2 मिनिटांमध्ये आपला पालक एकदम गळून गेलेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। त्याला आपल्याला त्याचा कलर तसाच ठेवायचा आहे। ठीक आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हा संपूर्ण पालक वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया, त्याचं पाणी निथळून घेऊन। ठीक आहे, याच्यात तुम्ही लगेच गार पाणी ओतलं तरी चालेल, म्हणजे पालकाचा कलर तोच राहील। पाहू शकता तुम्ही। आता त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे, ती त्याच्यात टाकून वाटून घेऊया। आता मी एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स टाकलेले। हे साधारण आपल्याला 2 मिनिटं ते 3 मिनिटं, हे 2च मिनिटात आपलं पनीर एकदम छान सॉफ्ट होऊन जातं। त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त वेळ काय शिजवायचं नाही। आता आपण ते पनीर काढून घेऊया। ठीक आहे, आता तोच पॅन मी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे। बटर करपू नये म्हणून आम्ही थोडंसं तेल टाकलेलं होतं। ठीक आहे, बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट बनवून, जिरे टाकलेले मी बाजूला थोडंसं, आणि आता त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट करून टाकलेली आहे। हे साधारण 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, त्यांची मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला। आता तो कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मग मी त्याच्यामध्ये साधारण हे 2 मोठे टोमॅटो घेतले, त्याची प्युरी करून घेतलेली आहे। आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे, त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। टोमॅटोचा कच्चटपणा अजिबात राहिला नाही पाहिजे। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकले। मीठ टाकल्यामुळे आपलं टोमॅटोसुद्धा छान आणि लवकर शिजण्यास मदत होते। तुम्हाला जर काही माझ्या अशा टिप्स हव्या असतील तर मी माझ्या रेसिपीमध्ये नेहमी सांगत असते, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला मी हे सांगितलेल्या छोटे टिप्स नक्की कळत जातील। पाहू शकता तुम्ही, मी झाकण ठेवले आणि टोमॅटो परतायला घेतले। तोपर्यंत आपण एक वेगळा मसाला बनवूया। त्यासाठी मी इथं साधारण 1 मोठा चमचा भरून दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचे। हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, ते तिखट नाही आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, अगदी पाव चमचा मी धने पावडर टाकलेली आहे, आणि हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर मी इथं थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे। हे सगळं मिश्रण मिक्स एवढ्यासाठी टाकले की ते तेलात करपले गेले नाही पाहिजे। हे सगळं असं छानपैकी मिक्स करून घ्या। छोट्या गोष्टी आहेत, पण त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भाजी एकदम टेस्टी बनते। ठीक आहे, आता हा सगळा मसाला या टोमॅटोच्या प्युरीमध्ये आपण टाकून देऊया आणि संपूर्ण मसाल्यात हा एकत्र करून घ्यायचा आहे आणि छान आता ह्याला एक 5 मिनिटात तेल सुटेल। पाहू शकता तुम्ही, झाकण ठेवलं आणि हा मसाला परतून घेतलेला आहे। 5 मिनिटामध्ये त्याला छानपैकी तेल सुटलेले। पहा आता काय करायचं, जी मगाशी पालक, आलं लसूण आणि मिरचीची प्युरी केली होती, ही प्युरी आपण आता त्याच्यामध्ये टाकून देऊया। पहा आता हे सगळं मिश्रण, आणि किती एकदम हिरवीगार अशी प्युरी झालेली आहे, कारण आपण गरम पाण्यातून काढून त्याच्यात लगेच गार पाण्यात मी तो पालक घातला होता। ठीक आहे, आता हे छानपैकी परतून घ्यायचे। 1-2 मिनिट हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पहा तुम्ही आपली भाजी, त्याच्यात तुम्ही इथं थोडंसं पाणी ओतलं, त्याला थोडंसं तुमचे कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता। पहा मी त्याच्यात अगदी किंचित अर्धा कपसुद्धा पाणी ओतलेलं नाही आहे। आता ही आपली पालक प्युरी चांगली झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। आता हे मिश्रण एकत्र करून मिक्स करून घ्या। थोडा वेळ थांबून त्याच्यामध्ये आपण साई टाकूया। ही घरातलीच साई आहे, तुम्ही इथे क्रीम टाकली तरीही चालेल। साई टाकून आपल्याला 2-3 मिनटं आपल्याला गॅसवर भाजी ठेवायची आहे, कारण साई नेहमी घरातली साई टाकल्यावर 2-3 मिनटं गॅसवर कढई जर तुम्ही नाही ठेवली तर ते फुटण्याची शक्यता असते भाजी। ठीक आहे, आता आपल्याला लास्टची एक स्टेप म्हणजे आता त्याच्यात आपल्याला पनीर टाकायचं आहे। हे जे आपण मगाशी तळलेलं पनीर होतं, शॅलो फ्राय केलेलं, ते सगळं पनीर टाकून आपल्याला 2 ते 4 मिनटं भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे पनीरला तो मसाला छानपैकी कोट होईल आणि आपली भाजी रेडी होईल।
ठीक आहे. 2 मिनटासाठी मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे. भाजी खाली लागली नाही पाहिजे. पहा तुम्ही, आपली भाजी आता एकदम रेडी आहे. आता भाजीला अजून छान टेस्ट येण्यासाठी आपण त्याला एक मस्त असा तडका बनवूया. तडक्यासाठी मी इथे तडका पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे. हो, तूपच टाका. तुपाने भाजीची चव एकदम छान येते. आणि मी त्याच्यामध्ये अजून बटरसुद्धा टाकलेले आहे. अर्धा चमचा, 1 चमचा बटरसुद्धा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये लाल मिरच्या आणि लसणाचे तुकडे आहेत. तर ते लसूण आपला एकदम लाल झाला पाहिजे इतका वेळ आपण तो तडका त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. कारण लसणाचे तुकडे लाल झाले तर जो भाजीला खमंग असा वास येतो आपल्या. पाहू शकता तुम्ही, आता लसूण आणि मिरच्या मस्तपैकी लाल झालेल्या आहेत. आता हा सगळा तडका घ्यायचा आणि आपल्या ही भाजी शिजती आहे त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. पहा तुम्ही, लसूण कसा लाल झालेला आहे. ठीक आहे. त्याचा जो वास आहे ना तो खूपच छान येतो भाजीला. आणि लगेच आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया. म्हणजे त्याचा एक प्रकारे लसणाचा स्मोक आपल्या भाजीला लागेल. पहा तुम्ही, 5 मिनटं मी तसंच झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर आपली भाजी मी उघडली आहे. एकदम छान असा मस्त असा वास सुटलेला आहे. ठीक आहे. पहा तुम्ही, मी भाजी सर्व केलेली आहे. तुम्हाला जर ही भाजी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या, जेणेकरून मलाही कळेल माझ्या चुका. धन्यवाद.